ताई नाही भेटू देणार आपल्याला, कारण तिला माहिती आहे आपल्याला भेटल्यावर ईशाचं मन बदलू शकतं आणि ते ती होऊ देणार नाही. तोच विचार करतो मी की काय करायचं, काय मार्ग काढायचा यातून. आपण फोनवर बोलून बघूया का? करू का मी फोन? नाही नाही, आता नको विक्रांत, थांब. मला नाही वाटत त्याचा किती फायदा होईल. आपण ट्राय तर करू ना. नाही, पण ताई नाही बोलू देणार, कारण आता सगळे हक्क तिच्याकडे आहेत ना. ताई आता तिला हवं तेच करणार. बघ ना, ताईला ईशा नकोय, तिची जबाबदारी नकोय, तरी ती तिला घेऊन गेलीये. का? काय गरज होती? आणि बिचारी ईशा त्यांच्या बरोबर कशी राहत असेल काय माहिती. फिरायला जाणं, खाणं, मज्जा करणं हे ठीक आहे, पण घरी आल्यावर काय? ती ईशाजवळ बसून तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला गोष्ट सांगणार आहे. आपल्या ईशाचं तिने खेळणं बनवून टाकलं ना, याचा मला खूप त्रास होतोय. बरं, मोनिकाला सगळं मिळतंय तरी सुद्धा ईशासाठी ती आपली अडवणूक करते. ह्याचा मला जास्त राग येतो, चीड येते मला. आपल्याला फक्त एकदा ईशाशी बोलता आलं ना डायरेक्ट, तरी आपलं काम होईल. असं करणार विक्रांत? ताई नाही बोलू देणार आपल्याला, आणि आपल्याला ताई थ्रू जावं लागेल, राईट? ठीक आहे, मी एकदा मोनिकाला फोन करून बघतो. आपण प्रयत्न करायला हवा मानसी. आपण प्रयत्न केला ना तर आपल्याला यश मिळेल. कारण आमिष आणि संस्कार, यात संस्कारांचाच विजय होणार. याचं नाव ह्याचं नाव आहे चिंटू. आणि मग चिंटू ह्याचा कोण आहे? राजन, विक्रांतचा फोन आहे. बोल. हा मोनिका, ईशा आहे तिथे. हे बघ, तू खूप विचार करू नकोस. आम्हाला तिची आठवण येऊ शकते आणि तिच्याशी बोलावंसं वाटू शकतं. तू ईशाला फोन दे. तुला माहितीये का, मला एक स्टोरी आठवते, मी तुला नंतर सांगेल. ओके ओके, कधी सांगशील? ऐकलंस ना तू? ईशू आता राजन बरोबर खूप छान खेळते आणि मला नाही वाटत खेळ सोडून तिला तुझ्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट असेल. आय डोंट थिंक शी इज इंटरेस्टेड. हे बघ, तूच सगळं ठरवू नकोस. तू तिला विचार ना, तिला दे ना फोन तू. विक्रांत, हे बघ, तिला जेव्हा तुझ्याशी बोलायचं असेल तेव्हा मी स्वतःहून फोन करेन तुला. मला आता तिला डिस्टर्ब करावं असं वाटत नाही. ती खूप खुश आहे ना आता राजन बरोबर खेळती. आणि तुमचे पेपर्स आहेत ना आमच्याकडे, ते पेपर्स आम्ही कधी आणून देऊ ते तुम्हाला कळवू. हा, कारण काय आहे, ईशामधून आम्हाला वेळच मिळत नाही ना. सारखी खेळत असते आमच्या बरोबर, सो कळवू तुम्हाला. ओ ग ईशू आली. हा, मोठी मम्मा आली, थांब जरा. बरं, ईशा मला बोलवते, मी फोन ठेवते. पकुळा घरात नाहीये. अगं पण काकी, ती नक्की मोनिकाकडेच गेली आहे, हे कशावरून? अरे आम्ही बोलत बसलो होतो ना, ते सगळं ऐकलं तिने. आता जाऊन मालकिणीला सांगायला नको का? मलाही तसंच वाटतंय, असंच असणार. मॅडमशी एकदम लॉयल आहे ना ती, भरपूर पैसे मिळतात. आय थिंक गीता काकी, तुम्ही मगाशी तिला रागवलात ना, म्हणून गेली असणार ती. अगं, तिला काही बोलायला नको, नाहीतर तिथेच उभी राहून आपले सगळे प्लॅन्स ऐकत बसली असती ती. मी तिला फोन करून बघू का?
मी करून बघितलंय. ऑफ येत होता, तरी बघ कदाचित. स्विच ऑफच येतो. हे काय चाललंय? पहिल्यांदा जेव्हा ह्या घरात आली ना तेव्हापासून मला ती आवडत नाहीये. आपण पोलीस कंप्लेंट करायची का? आपण नाही पोलिसांकडे जाऊ शकत. कायदा त्यांच्या बाजूने. तू जरा तरी विचार कर ना, असं कसं बोलू शकतेस? गीता, तू जरा डोकं शांत ठेव. अगं किती चिडतेस सारखी. अरे चिडू नाही तर काय करू मी? विजय भाऊजींनी तिला पैशांची सुद्धा मदत केली. तिनं ना नक्की त्यांच्या समोर काहीतरी नाटकं केली असणार. माझ्या आईच्या डोळ्यांचं ऑपरेशन आहे वगैरे. देव जाणे ते पण खरं आहे का खोटं आहे ते. खरंच ही बाई कुठून या घरात आली आहे ना. तो माणूस असं बुर्र उडू जातो. मोनिका, हीच ती वेळ आहे. वी शुड सेलिब्रेट. म्हणजे काय मम्मा? बघितलंस, ही जोपर्यंत आहे ना तोपर्यंत आपण बाहेरही नाही जाऊ शकत आणि आपल्याला हवं तसं सेलिब्रेटही नाही करू शकणार. कम ऑन मोनू. इशू सेलिब्रेशन म्हण. कोण असेल राजन? बघतो. किती टायटल आहे? डिसूम. मॅडम सॉरी, खरंच सॉरी. माझं चुकलं. मी तुम्हाला नाही नाही ते बोलले. मी तुमच्या पाया पडते हवं तर. बक्स, काय करतेस तू इकडे कशी? मॅडम, माझी जागा तुमच्या पायापाशीच आहे ना बघा. मला लय गरज आहे तुमची. तिकडं मला समजलं की ते लोक तुम्हाला पैसे द्यायला तयार झालेत म्हणून. ओके, म्हणून तू परत आली आहेस? नाही मॅडम, तसं नाही. तिकडं काय चाललंय ना त्याची खबर सांगायला आले मी, नेहमीसारखी. काय चाललंय तिकडे? अहो मॅडम, हे समदे ना लई घाबरलेत बघा. तुम्ही बेबी ईशाला इकडे घेऊन आलात ना म्हणून. लई वाद घालतात एकमेकांशी. मला पैसे न देण्याबद्दल काही चर्चा? नाही, तसं काही नाही बोलले. ओके, मग आता तू माझ्याकडे परत आलीस असं समजू? नाही म्हणजे मी तुझ्यावर का विश्वास ठेवायचा? अहो मॅडम, खरं बोलतेय मी. मला लई गरज आहे तुमची. तुम्ही गरजेला मला पैसे देता ना. ते लोक सारखं माझा अपमान करतात. मला नाही राहायचं तिकडे. ओके, मग ग्रेट. आता तू माझं एक काम करायचं. तू माझ्या इशूला सांभाळायचं आणि इशूशी खेळायचं. ओके, आम्ही जरा बाहेर जाऊन येतो. चालेल मॅडम, जावा तुम्ही. मी आज सांभाळते बेबी ईशाला. मॅडम, फक्त मला पैशाची मदत तेवढी करा. हो, करणार ना.
कारण काय आहे, आता माझ्याकडे खूप पैसे येणार आहेत ना, तर त्याचं टेन्शन तू घेऊ नको. फक्त ईशाला कंटाळा येता कामा नये आणि दळवी घरातल्या कुठल्याही व्यक्तीची आठवण तिला येता कामा नये ह्याची काळजी तू घ्यायची. वय मॅडम, हाय मी तिच्याजवळ, तुम्ही जावा. आणि जास्त शहाणपणा करायचा नाही, सांभाळून राहायचं, कारण मी लक्ष ठेवणार आहे तुझ्यावर. ओके? वय मॅडम, विश्वास ठेवा माझ्यावर. ओके. ही आनंदाची बातमी दळवी घरात कळवली पाहिजे. हॅलो गीता काकी, मोनिका, अगं ईशा कशी आहे, कुठे आहे ती? गीता काकी एवढ्या हायपर कशाला होताय तुम्ही? आम्ही त्रास नाही देतो ईशाला, आम्हाला सुद्धा काळजी आहे तिची. एनिवे, मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की बग्स तिकडे नीट पोहोचले आणि तिकडची सगळी खबर तिने मला दिली. हे सांगायला तू फोन केलास? ऍक्च्युली मी तुम्हाला फोन केला कारण मला मानसीच्या फोनवर फोन करायचा नव्हता. एवढंच कळवायचं होतं तुम्हाला, बाकी काही नाही. टेक केअर, बाय. काय झालं गीता काकी? काय बोलली ती? मी तुला म्हंटल ना, बकुळा गेली तिच्याकडे सगळं सांगायला. कठीण आहे सगळं. आता ईशाला विसरावं लागणार आपल्याला. गीता काकी, हो असं नका म्हणू. ईशा, मानसी, कंट्रोल युअरसेल्फ. तिला ईशाची काळजी आहे म्हणून. माहितीये मला, आणि म्हणूनच मी सांगतो की मी ईशाला परत घेऊन येणार. आय प्रॉमिस. एक मिनिट. बोल. हॅलो विक्रांत. ईशा कुठे? आम्हाला बोलायचंय तिच्याशी. नाही, ऍक्च्युली ईशा आता आमच्या बरोबर नाहीये. आम्ही कामानिमित्त बाहेर आलोय जरा. मग ईशा कुठे? तिला कुठे ठेवलंय? विक्रांत प्लीज रिलॅक्स. बक्स आहे तिच्या बरोबर आणि ती मजेत आहे. ठेव मग फोन. एक मिनिट. फोन ठेव म्हणजे? मी फोन केलाय, मला बोलायचंय तुझ्याशी. बरं ऐक, एक प्रॉब्लेम झालाय. ईशाला ऍक्च्युली तुमच्याकडे यायचं नाहीये, तिला आमच्या बरोबरच राहायचंय. नाही म्हणजे ती खूप खुश आहे आमच्या बरोबर. तुम्हाला जे वाटत होतं ना की तुमच्याशिवाय म्हणजे रादर मानसी शिवाय ईशा राहू शकत नाही, तर तसं काहीच नाहीये. शी इज व्हेरी हॅपी विथ अस. पण हा, ती आमच्या बरोबर राहतीये, त्याच्यामुळे तुमची जी अवस्था झाली आहे ती बघून मला फारच दया येते. मोनिका, मुद्दा काय? मुद्दा हा आहे की मला पैसे मिळाल्यानंतर मी डिवोर्स पेपर्सवर साईन करणार होते, बरोबर? हो, मग त्यात काही बदल झालाय का आता? बदल फक्त हा आहे की ईशाला समजवणं म्हणजे महाभयंकर काम आहे. तुला माहिती आहे ना ती किती हट्टी आहे, आणि तिला जबरदस्ती तुमच्याकडे पाठवू तर शकणार नाही होत आम्ही. तिला समजवावं लागेल, तिची समजूत घालावी लागेल, तिला कन्व्हिन्स करावं लागेल. जास्त नाही, पण 10-12 लाख तुम्ही आम्हाला द्या आणि ईशा तुमची. वाटलंच होतं मला. तू तुझं खरं रूप अजून कसं दाखवत नाहीयेस. तू नीच बाई आहेस, नीच.
माझ्याकडे दुसरा शब्द नाही. विक्रांत, मला तुम्हाला त्रास द्यायला अजिबात आवडत नाही, पण शेवटी माझ्या सुद्धा आयुष्याचा प्रश्न आहेच ना. तुम्ही समजा आम्हाला पैसे देऊन टाकलेत तर मग ईशाला तुम्ही कायमची म्हणजे आयुष्यभर सांभाळू शकता. मला विचार करावा लागेल. ओके, मग मला सुद्धा विचार करावा लागेल विक्रांत, कारण ईशाची समजूत घालणं हे काही सोपं काम नाही. आणि समजा तुम्हाला विचार करायचाच असेल तर मग ईशाला समजवणं किंवा कन्व्हिन्स करणं ह्याचा चान्सही मी तुम्हाला देणार नाही. त्याबद्दल सुद्धा मला विचार करावा लागेलच ना. बाय. काय म्हणते काय ती महामाया? ईशाला आपल्याकडे सोपवण्याच्या बदल्यात तिला 12 लाख रुपये हवे. कमाल आहे या मुलीची. अरे देवा, तिची पैशाची भूक कधी शमणार आहे काही माहित नाही. आता पुढे काय करायचं मग? ती म्हणाली की तुम्ही पैसे देणार की नाही ते विचार करून सांगा. आणि जर आपण पैसे नाही दिले तर ती ईशाला तिच्याकडेच ठेवणार आहे. माय गॉड, ती आपला खरा रंग दाखवते बाबा. तरी म्हटलं सगळं आपल्याला हवं तसं मनाला पाहिजे तसं कसं होतंय? विघ्न कसं आलं नाही अजून? हे बघ विक्रांत, तू असा वैतागू नकोस. काय झालं ते सांग, आपण काहीतरी मार्ग काढू. ती म्हणते की आता ईशाला आपल्याकडे यायचं नाही, तिला त्यांच्या जवळ राहायला आवडतंय. आणि ईशाला समजावून आपल्याकडे पाठवण्याच्या बदल्यात ती 12 लाख रुपये मागते. तर बरं का, एक होती छोटी बेबी. तिचं नाव काय होतं? ते तू नंतर ओळख. छोटी बेबी होती ना, तिच्या मम्माचं नाव होतं मानसी आणि बाबाचं नाव होतं विक्रांत. अरे, हे माझ्या मम्मा आणि बाबांचं नाव आहे. हा, पण तू कुठे आहे तुझ्या मम्माकडं? तू तर मोठी मम्माकडे आहे. हो, मला खूप गेम्स देते, डॉल्स आणि खेळणी पण देते ना. हा, पण तुझ्यावर खरं प्रेम कोण करतं माहितीये का? तुला माहित आहे का तुझी खरी मम्मा कोण आहे ती? कोण आहे? छोटी मम्मा. हा, छोटी मम्मा आहे ना, तिला तू लय आवडते. तिला ना तुझी खूप काळजी वाटते. ती सारखी म्हणत असते, माझी ईशा बेबी जेवली का, माझी ईशा बेबी खेळली का, माझ्या ईशा बेबीला झोप तर नाही ना आली, माझी ईशा बेबी काय करत असल, असं सारखं म्हणत असते. तुला माहितीये का, त्या छोट्या मम्मानंच इथं मला तुझी चौकशी करायला पाठवलं. हाय, मग आपण जाऊया तिच्याकडे. तू छोट्या मम्माकडे जायशील मला?